तर नमस्कार मित्रांनो. तर आता आम्ही सकाळ झालेली आहे आणि आता आम्ही जोडग्याच्या मंदिरात बसलेलो आहे, महादेव मंदिरामध्ये. आणि पूनमची पायाची मालिश चालू आहे. तर खूप आमटावून गेलेली आहे आमची पण, म्हणजे माझी पण. एवढं कोणता वर्ष झालं नाही, पण यावर्षी खूपच त्रास होतोय. बोल पुन्हा बोल की कसं वाटतंय? पाय दुखते जरा बोल की. पाय माझं खूप दुखायला येते. पोट पूर्ण आणि गुडघे कामातून गेलेले आहेत. आता ते असं वरती चालण्याची शक्यता नाही. पुन्हा आता आरामच करते. एवढा त्रास व्हायला लागला. किती मिनिट राहिलो आपण? अजून म्हणजे पुढं मालेगाव राहिलेलं आहे. आम्ही मालेगावच्या पाठीमागच आहे अजून. तर अजून खूप चालायचं आहे. जोपर्यंत 30 किलोमीटर आलो. जोपर्यंत मालेगाव येत नाही तोपर्यंत जीवाला शांतता लागणार नाही. तर कंटिन्यू करत राहा ब्लॉग. तर नमस्कार मित्रांनो. तर आता आम्ही आहे ओझरमध्ये. तर सॉरी, जोडगावमध्ये. बंद करले आणि वापस नवीन. हा लय दुख लागे ना बावली करूया ना इथला ऑन करू नको. तर मित्रांनो असे हाल असतात. खतरनाक त्रास होतोय. बस करो. पूनम काय झालं? पाय दुखताय काय? थोड्याशा पायाच्या नुसार दुखायला. पुन्हा कसं वाटतंय? छान पण वाटतंय आणि दुखाय पण लागले, कारण कंटिन्यू आम्ही चालतोय ना, कुठे ब्रेकच घेतला नाही. त्याच्यामुळे पाय पुढे दुखताय. पण ट्राय तर करून चालायचं. तो कुठवर जातो. तुझा आवाज नाही आला. मालेगावपर्यंत जाशील का? मालेगावपर्यंत थोडं जोरात बोला, जोरात. जायचं हळूहळू मालेगाव. मालेगाव पास. तर बघू शकता किती पब्लिक बसलेली इकडं. सगळीकडं द्या पैसे द्या. गडावर जाणारे लोक बसलेले, इकडं तिकडं झोपलेले सगळे. हे असं आम्ही पण बसलेलो आहे. हा माझा फोटो काढतोय. आणि पाय दुखताय का? अजिबात नाही. थोडी थोडी दुख आहे. पाय दुख ना दादा? हा, पण माझी मोकार आमटावून गेलेली आहे. माझी चप्पल लय बेकार. मला चालूच वाटत नाहीये. तर बघू सकाळपर्यंत काय होतंय ते. कारण फॅमिली सोबत असणं खूप अवघड असतं. कुठे दांडा नाही आपले, फक्त काय नाही डिलीट करणार. अवतार तर मित्रांनो हे आहे जोडगे आणि जोडगे गावाचं नाव आहे. आणि आता हे महादेव मंदिर आहे आणि इथं आम्ही विश्रांतीसाठी थांबलेलो आहे. तर बघू शकता अशा पद्धतीने मी विश्राम करत आहे. तर निघूया लवकरच. आता ऊन पण पडेल, त्यामुळे पण थोडं माझी झोप नाही झाली. रात्रभरचा चालतोय तर झोप झालेली नाही आहे. तर पूनम पण बाहेर गेलेली आहे. ती आल्यावर बघू आंघोळ करायची सोय कुठं होती, काय होती. आणि इकडं मंदिर असल्यामुळं घंटाचा आवाज येत असेल मित्रांनो तुम्हाला. तर तुम्हाला मंदिर मी आता जस्ट दाखवलं. मी मंदिरवरच झोपलेलो आहे.
तर चला ब्लॉग कंटिन्यू करा पण सगळ्यांनी, आणि लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. पूनम कसं वाटतंय मग? छान वाटते पण पाय खूप दुखायला लागले. खूप मस्त वाटते पण पाय साथ येत नाही. बघू आता कसं काय होतंय. नेक्स्ट टाइम हाऊस करशील का? नेक्स्ट टाइम नाही कधीच, कारण माझे खूप पाय दुखायला असं वाटतंय की चमक सुटली पायाला. तर नमस्कार मित्रांनो, तर आता आम्ही झोडगं सोडलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता पाठीमागचं गाव जे आहे ते झोडगे आहे. तर आता पुढं 20 किलोमीटर मालेगाव आहे. तर आता चाललो आहे आम्ही मालेगावकडे. तर बघू आता तर आमची अपडाऊन गेलेली आहे, पण पाहू आता रूटवर होतं बघू. पूनमने तर हातात चप्पल घेऊन टाकली आहे, तिला चालता सुद्धा येत नाही आहे, एवढी डेंजर अवस्था आहे. तर आमचे बाकीचे म्हणजे माझे दाजी आणि सिस्टर पुढे गेलेले आहेत. आता आम्ही 2च जण इकडं आहेत मागं. तर हे बघू शकता ही पूनम, तिच्या हातात चप्पल विप्पल आहे आणि ती बिना चप्पलची चालते आता. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम.